Hello students, today we are going to see a new chapter of 12th science and the name of that chapter is reproduction in lower and higher animals. So first of all we should know why reproduction is important for living things. So there are different reasons why reproduction is important for the living beings. Number one is what? So it helps in survival of species. कोणतीही स्पीसीज असेल तर तिला या पृथ्वीवरती सर्व्हाइव्ह करायचं आहे म्हणून रिप्रोडक्शन फार महत्वाचं आहे. हा त्याचं पहिलं एक रिझन आहे रिप्रोडक्शनचं. दुसरं जे मेन रिझन आहे ते आहे कंटिन्युटी ऑफ रेसेस. वेगळ्या वेगळ्या रेसेसची वेगळे स्पेसीज ह्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहे आणि त्यांची कंटिन्युटी झाली पाहिजे. ते ह्या पृथ्वीवरती त्यांचं अस्तित्व शेवटपर्यंत राहिला पाहिजे असं प्रत्येक सजीवाला वाटतं. म्हणून असं म्हटलं जातं की फॉर द कंटिन्युटी ऑफ इट्स रेसेस. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. थर्ड पॉइंट ऑफ रिप्रोडक्शन इज यंग वन्स आर रिप्लेस्ड बाय ओल्ड वन्स. यंग वन्स मीन्स व्हॉट? जे काही उत्पत्ती नवीन तयार झालेली आहे तर ती जुळ्यांची जागा घेते किंवा जे काही पॅरेंट्स असतात त्यांची जागा कोण घेतं तर यंग वन्स घेतात. जे काही नवीन निर्माण झालेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? यंग वन्स म्हणतो. आणि मग त्याचं सर्वात महत्वाचं काय आहे? रिप्रोडक्शन. सो यंग वन्स आर रिप्लेस्ड बाय ओल्ड वन्स. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. नेक्स्ट वन इज यंग वन्स ग्रो, फीड अँड रिप्रोड्यूस अगेन. जे काही यंग वन्स, जी काही उत्पत्ती नवीन तयार झालेली आहे ती सुद्धा काय करते? फीड करते. ती अन्न घेते आणि त्यानंतर तिची शरीराची काय होते? ग्रोथ होते. पूर्णपणे काय होते? ग्रोथ होते. आणि ग्रोथ केल्यानंतर काय होतं? ते सुद्धा रिप्रोड्यूस करतात नवीन ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळं हे रिप्रोडक्शन इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी लिव्हिंग थिंग्स विच इज प्रेझेंट ऑन दिस अर्थ. मग ते प्राणी असतील किंवा वनस्पती असतील ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पण इथे आपण सर्वात महत्वाचं पाहत आहोत की लोअर अँड हायर एनिमल्स मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपल्याला पहिली त्याची व्याख्या माहित पाहिजे. तर रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? सो इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम pre-existing similar life. व्याख्या काय सांगते? तर ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे जिच्यापासून काय फॉर्म होतं? नवीन जीव तयार होतो. नवीन जीव कुठून तयार होतो? तर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. प्री एक्झिस्टिंग लाईफ मीन्स व्हॉट? जी काही पहिली एक्झिस्ट होती लाईफ त्याच्यापासून उत्पत्ती तयार झालेली आहे त्याला म्हणायचं प्री एक्झिस्टिंग लाईफ. पण ती कशी असेल? सिमिलर असेल. सिमिलर म्हणजे काय? ती सारखी असेल, सेम असेल, तर त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. सो अगेन वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. सो इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ही व्याख्या फार मात्र लक्षात ठेवायची आहे. किंवा त्याला असं म्हटलं जातं एबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम to produce young ones. What is reproduction? It is an ability to produce young ones. Understood? So this is the simple definition, but in your book this definition is important for you. मग आपल्याला हे पाहायचं आहे की कोणत्या कोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन आहे. मग या पृथ्वीवरती वेगळी वेगळी अमिबापासून तर एलिफंट पर्यंत हे जे अॅनिमल्स आहे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं? जसं 11वीला आपण एक चॅप्टर पाहिला होता त्याचं नाव काय होतं? मग किंगडम एनिमेलिया. काय नाव होतं? किंगडम एनिमेलिया. मग किंगडम एनिमेलिया मध्ये आपण हेही पाहिलं होतं की तिथे वेगळी वेगळी आपण फायलम पाहिली होती. पहिला फायलम कोणता पाहिला होता आपण? फायलम पोरीफेरा. नंतर दुसरं कोणतं फायलम होतं? फायलम स्लेंडेटा. त्यानंतर कोणता होता? फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. नंतर एस हेल्मिंथिस. नंतर एनेलिडा. नंतर आर्थ्रोपोडा. तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व फायलम पाहिली होती
आणि त्यांच्यामध्ये त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिली होती, कोणती कोणती महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि मग हे जे काही मी तुम्हाला नॉन कॉर्डेटाची फायलम सांगितली याच्यामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन जे होतं म्हणजे काही फायलम पर्यंत, तर हे सर्व फायलम किंवा त्यांचं रिप्रोडक्शन कसं होत होतं हे आपल्याला पाहायचं आहे, कोणत्या कोणत्या अॅनिमल्स मध्ये ते होते आपल्याला पाहायचं आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं, टाइप ऑफ रिप्रोडक्शन आर ऑफ how many types? There are two types. So how many types of reproductions are there? Two types of reproductions are there. So first we are going to see what do you mean by this asexual type of reproduction and sexual type of reproduction. दोन टाइपचे रिप्रोडक्शन आहे, कोणते कोणते? असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, दुसरा कोणता आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. नावामध्येच आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर इथं सेक्स इन्व्हॉल्व होत नाही, सेक्स इन्व्हॉल्व होत नाही. आणि इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? सेक्स इन्व्हॉल्व होतं. जर आपण वेगळी वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली किंवा डिफरन्स पाहिलं असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, तर आपलं असं लक्षात येईल की हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये काय होतं? एकच इंडिव्हिज्युअल और ओनली वन ऑर्गेनिझम इज इन्व्हॉल्व, ओनली वन ऑर्गेनिझम इज इन्व्हॉल्व. और असंही म्हणता येईल की हे जे रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, इट इज युनिपॅरेंटल, इट इज uniparental. So the first difference between asexual reproduction is it is uniparental reproduction. Uniparental reproduction म्हणजे काय? Only one animal, from one animal number of animals are formed. एका जीवापासून अनेक जीव तयार होतात, अनेक सजीव तयार होतात, त्याला म्हणायचं युनिपॅरेंटल. आणि दुसरे जे अॅनिमल्स आहे, एक्झाम्पल ह्युमन बिंग. इन ह्युमन बिंग व्हॉट हॅपन्स? टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व, टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व फॉर द रिप्रोडक्शन ऑफ प्रोजेनी और ऑफस्प्रिंग. त्याला काय म्हणता येईल मग? याला युनिपॅरेंटल म्हटलं आपण. एक पॅरेंट असेल तर, दोन पॅरेंट असेल तर काय म्हणता येईल मग? बाय पॅरेंटल. सो हियर बाय पॅरेंटल. इट इज बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन. सो दिस डिफरन्स किंवा हा डिफरन्स तुम्हाला फार महत्वाचा आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर इथं जर गॅमेट्स आपण पाहिले, मग गॅमेट्स असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? देयर इज नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. सो गॅमेट्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो हियर व्हॉट विल हॅपन? गॅमेट्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड, not involved. So gametes are not involved. पण इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय आहे? तर गॅमेट्स फॉर्मेशन होतात. काय फॉर्मेशन होतं? गॅमेट्स फॉर्मेशन होतात. सो सेकंड डिफरन्स बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन इज गॅमेट्स आर involved. So for the process of fertilization, gametes are important. Third characteristics of asexual reproduction is what? So third characteristics is what? So in the body of the animals which reproduce asexually, their body cells divides by the process of mitosis, by the process of mitosis. So here what will happen? Mitotic division will occur. Which division will occur? Mitotic division will occur. But in sexual reproduction, what will happen? Meiotic division will occur.
meiotic division will occur. मग आता हे मायटॉसिस म्हणजे काय, मिओसिस म्हणजे काय, 11वीला एक चॅप्टर होता सेल डिव्हिजन, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्या वेगळ्या वेगळ्या फेजेस असतात. इथं हे लक्षात ठेवायचं आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही डिव्हिजन होतं सेलचं किंवा पेशींचं ते मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणतं डिव्हिजन होतं पेशींचं ते मिओटिक डिव्हिजन होतं. फोर्थ पॉइंट वी आर गोइंग टू सी. सो generally or genetically they are similar to parents. Here what will happen in our sexual reproduction, they are genetically similar to parents. They are genetically they are similar to parents. So this is the fourth point of asexual reproduction. आणि इथे काय होणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली दे विल बी डिफरन्स विल बी कॉज्ड. मग हा जो डिफरन्स आहे सो जेनेटिकली they are different from parents. तुम्ही पहा जेवढेही अॅनिमल्स ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मोडतात ते आपल्याला त्यांचे एक्झाम्पल्स पाहिजेच आहे. तर हे जेनेटिकली सिमिलर असतील टू पॅरेंट्स त्यांच्या पॅरेंट्स सारखे ते पूर्णपणे दिसतील. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली दे आर डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. कारण इथं काय होत असतं, इथं व्हेरिएशन होत असतं. आपण पूर्णपणे आपल्या आई किंवा वडिलांसारखं दिसत नाही. का बरं? कारण आपल्यामध्ये जेनेटिकली काय आहे डिफरन्सेस आहे. तर ते व्हेरिएशन मुळे आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. फिफ्थ पॉइंट इज रेट ऑफ रिप्रोडक्शन इज फास्टर इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. रेट of reproduction is faster. How is the rate of reproduction? It is faster. जो काही रेट आहे रिप्रोडक्शनचा उत्पत्तीचा तर तो असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कसा असेल फास्ट असेल. पण इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये रिप्रोडक्शन रेट कसा असेल सो इट विल बी स्लोअर. So it will be slower. This you have to keep it in mind. So these are the difference between sexual and reproduction. And if we want to see the examples of asexual reproduction, for example, amoeba, then paramecium, then euglena, another is hydra. So these all are the examples of asexual reproduction. So all these animals reproduce by asexual reproduction. And in sexual reproduction, example, amphibia, then reptiles, another is mammals. So all these classes will reproduce sexually. So first write down the difference, then we are going to see next point.